हॅलो मित्रांनो, माझे नाव आहे आशिष आणि आज आपण बघणार आहोत बेसिक इलेक्ट्रिसिटी ह्या टॉपिकवर टॉप 15 क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो। आणि हे टॉप 15 क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत। आणि मित्रांनो, बेसिक इलेक्ट्रिसिटी ह्या टॉपिकवरची ही आपली आहे फर्स्ट क्लास। आणि मित्रांनो, हे 15 क्वेश्चन महापारेषण आणि महावितरणसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत। तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन बघण्याच्या अगोदर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा। तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, जनरेटरच्या आर्मेचरमध्ये निर्माण झालेल्या दाबाला काय म्हणतात? तर याचा आन्सर आहे मित्रांनो सी, EMF। यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, करंट कशामध्ये मोजला जातो? तर याचा आन्सर आहे मित्रांनो सी, एम्पियर। यानंतर आहे मित्रांनो तिसरा क्वेश्चन, करंट वाहताना होणाऱ्या अडथळास काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, रेजिस्टन्स। यानंतर आहे चौथा क्वेश्चन, इलेक्ट्रिकल व्होल्टेज मोजण्याचे एकक कोणते आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, व्होल्ट। यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, कंडक्टरमधून इलेक्ट्रॉन्स वाहणाऱ्या दराला काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, करंट। यानंतर आहे सहावा क्वेश्चन, करंट मोजण्यासाठी कोणते मीटर वापरतात? याचे आन्सर आहे मित्रांनो डी, एमीटर। यानंतर आहे सातवा क्वेश्चन, कंडक्टरची लांबी वाढवल्यास त्याचे रेजिस्टन्स काय होतो? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, वाढतो। यानंतर आहे आठवा क्वेश्चन, इलेक्ट्रिकल व्होल्टेज कशाने मोजला जातो? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, व्होल्टमीटर। यानंतर आहे नववा क्वेश्चन, कंडक्टरची लांबी कायम ठेवून जाडी दुप्पट केली तर त्याचा रेजिस्टन्स काय होईल? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, अर्धा होतो। यानंतर आहे 10वा क्वेश्चन, रेजिस्टन्सचे एकक काय आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, ओहम। यानंतर आहे 11वा क्वेश्चन, कंडक्टरची जाडी वाढवल्यास त्याचा रेजिस्टन्स काय होतो? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, कमी होतो। यानंतर आहे 12वा क्वेश्चन, कॉपर कंडक्टरचे तापमान वाढल्यास त्याचा रेजिस्टन्स काय होतो? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, वाढतो। यानंतर आहे 13वा क्वेश्चन, रेजिस्टन्स वायर म्हणून कोणता धातू वापरला जातो? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, युरेका। यानंतर आहे 14वा क्वेश्चन, कार्बन इन्सुलेटर्स व इलेक्ट्रोलाइट यांचे तापमान वाढल्यास त्यांचा रेजिस्टन्स काय होईल? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, कमी होतो। यानंतर आहे 15वा क्वेश्चन, विद्युत यंत्रामधील स्टॅम्पिंग्स बनवण्यासाठी कोणता धातू वापरतात? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, सिलिकॉन स्टील। तर मित्रांनो, हे 15 क्वेश्चन तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट होते। आणि मित्रांनो, बेसिक इलेक्ट्रिसिटी ह्या टॉपिकवरची ही होती आपली आजची फर्स्ट क्लास। आणि मित्रांनो, हे सगळे क्लास आपले फ्री राहणार आहेत, म्हणून या चॅनलला मित्रांनो नक्कीच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा। आणि मित्रांनो, सेकंड क्लास उद्या येणार आहे।